ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा गाना मेरा मेरे काम है, किसे छोड़ो जरा, मर जाऊं या ये रो जरा, खुशी ना छोड़ो या रो जरा। ह्या ताईचा व्हिडिओ बघितला. ह्या ताईने एक फक्त झापड लावली, तिच्या पोराला दिवसभर विचार करत बसली का अरे बाबा का मारलं. मला माझ्या वडिलांच्या मारण्याच्या आठवणी आठवतात. आमचे वडील विचार करून करून मारायचे आणि मारण्याच्या फिक्स टेक्निक होत्या त्यांच्या. एकतर ते जुनं घर होतं आमचं, एक नाट असते आडवी, त्याला असं ते भाग्यश्रीवाला बोकडा आता टांगून कापतो. आमचे वडील त्यावेळेस टांगून फटके आणि बेल्टने मारायचे. एकतर त्या खांबाला बांधून मारायचे, नाहीतर वरती बोकडासारखं टांगून मारायचे. जोपर्यंत लाय शंभूड एक होत नव्हता तोपर्यंत मारत बसायचे. आणि मारल्यावर जर आवाज आला रडण्याचा आवाज जर आला, ते रडणं थांबवण्यासाठी अजून मार असायचा. आणि मार झाल्यावर अजून विचारायचे बस झालं की अजून पाहिजे. आणि एवढ्या खतरनाक आठवणी आहेत ना, म्हणजे आम्ही पण तसे अवगुणच होतो. मग मला तर असं वाटायचं कधी कधी जन्म फक्त माझा असं का मार खाण्यासाठी झालाय आणि माझ्या बाबांचा जन्म फक्त मला मार देण्यासाठी झालाय. भांडण झालं मीच मार खायचा. लहान भावासोबत जरी भांडण झालं तरी मार मी खायचो. काहीही झालं, कमी टक्के पडले मार फिक्स. चालत संध्याकाळी घरी जावं की बाहेर झोपावं हा विचार यायचा माझा. आणि मार खाऊन खाऊन एवढे बज्जळ बनलो होतो ना आम्ही भयंकर. मग आमच्या अंगातही तेवढे अवगुण होतेच त्यावेळेस. त्याला काही म्हणजे आम्ही काही धर्मात्मा नव्हतो. मला अजूनही आठवतं की आमचे बाबा कामावून आल्यावर मी पाय दाबायचो. पाय दाबत असताना आमच्या वडिलांना तंबाखू खाण्याची सवय होती. म्हटलं बाबा आज तंबाखू मी मळून देतो. तंबाखू मळून द्यायला लागलो. त्यातला थोडा चुटकीभर तंबाखू मस्त असा दाबला आणि म्हटलं खेळून येतो बाबा. म्हटले बाबा. बाहेर गेल्यावर मला आठवतं घराच्या शेजारी ते एक छोटंसं मंदिर होतं आमच्या. त्या मंदिराच्या बाजूला जाऊन तिथे मी ती तंबाखू चुटकी काढली आणि ओठात टाकली. आता शेवटी बाप होत आहे. बापाला पहिलेच माहिती की साले हरामीपणा केला पोरानं काहीतरी. फिल्मी स्टाईलने बाप मंदिराच्या शेजारून डायरेक्ट असा बाहेर निघालो, वडील तिकडून. आणि म्हणले तंबाखू कमी पडला की देऊ. म्हटलं आईच्या गावात म्हटलं मार फिक्स. जे थोबाड फुटेपर्यंत हाणलं होतं मला असं आठवतंय. बाकी आयुष्यात सगळी दुनियादारी केली पण आजपर्यंत तंबाखू कधी खाल्ला नाही. एवढा खतरनाक मारण्याची टेक्निक होती. असे याचा अर्थ हा नाही की तुमचे आईवडील तुमच्यावर प्रेम करत नाहीत. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांवर प्रेम करतात. त्यासाठीच ही मार असतो आणि त्या मारामुळेच कदाचित तुम्ही चांगल्या मार्गाला लागत असता. आणि प्रत्येकच आईवडील प्रेम करतात, त्यांना वाटतं आपली पोरं चांगली झाली पाहिजेत. पण माराच्या टेक्निक 90s मधल्या खतरनाक होत्या, खतरनाक. अजूनही वयाच्या 25 पर्यंत सुद्धा वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची माझी ताकद नव्हती. एवढं ते खतरनाक दरारा होता. आणि खरं तर ते प्रेम असतं त्यांचं, पण ते माराच्या स्वरूपातून बाहेर पडतं. त्याच भयंकर आठवणी आहेत मला.